नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण बघणार आहोत पेपर 3 FC त्यातला पहिला चॅप्टर ट्रान्सफॉर्मर. तर ही आकृतीमध्ये दिसते आहे ट्रान्सफॉर्मरची रचना. हे बघा, मी तुम्हाला एक एक पार्ट्स या ठिकाणी सांगते. हे आहेत HT बुशिंग्स, म्हणजे हाय टेन्शन बुशिंग्स, म्हणजे खूप जास्त व्होल्टेजसाठी असणारे हे बुशिंग्स. त्यानंतर LT लो टेन्शन, म्हणजे लो व्होल्टेजसाठी असणारे हे बुशिंग्स. हे चिनी मातीचे बनलेले असतात. त्यानंतर हा वरचा जो पार्ट आहे याला म्हणायचं एक्सप्लोजन व्हेंट. एक्सप्लोजन व्हेंट म्हणजे यामधून काही एक्सप्लोजिव्ह जे गॅसेस वगैरे असतात, ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये ज्या फ्युम्स तयार होतात, वाफा तयार होतात, त्या बाहेर येण्यासाठी हे आहे एक्सप्लोजन व्हेंट. त्यानंतर ही वर एक टाकी आहे. तिला म्हणायचं कॉन्झर्वेटर. ही आहे कॉन्झर्वेटर टँक. ही वृत्तचिती आकाराची असते, म्हणजे जसा एखादा गोलाकार डबा असेल तसा. तर हा आता आपल्याला इथे आडवा छेद दाखवला आहे, क्रॉस सेक्शन एरिया त्याचा दाखवलेला आहे. समजा एखादा वृत्तचिती आकाराचा किंवा एखादा डबा जर आपण असा आडवा ठेवला तर याचा फक्त एका साईडचा आपल्याला फक्त हा सर्कल गोल पार्टच दिसणार ना, तेवढंच आपल्याला हा पार्ट दिसतो आहे. तर हे आहे कॉन्झर्वेटर त्याला म्हणायचं. त्यानंतर या ठिकाणी आहे ऑइल फिल्टर प्लग, म्हणजे तेल गाळून निघण्यासाठी एक प्लग आहे त्या ठिकाणी, ऑइल फिल्टर प्लग. त्यानंतर हा आहे ब्रीदर. ब्रीद म्हणजे काय? श्वास घेणे. हा आहे ब्रीदर. या ब्रीदरच्या आतमध्ये निळ्या रंगाचे सिलिकॉन जेल असते, म्हणजे बाहेरील हवा आतमध्ये येताना जे हवेमध्ये जे काही मॉइश्चर असेल, ओलावा असेल, तो ते सिलिका जेल ॲब्सॉर्ब करतो आणि कोरडी ड्राय हवा ही आतमध्ये जाते. तर असं आहे हे ब्रीदर. त्यानंतर या साईडला बघा, हा पार्ट आहे तो आहे बकॉल्स रिले. हा एक प्रकारचा रिले आहे की ज्यावेळी ट्रान्सफॉर्मरमध्ये काही ॲबनॉर्मल कंडिशन्स तयार होतात त्यावेळी हा रिले ऑपरेट होतो आणि या ट्रान्सफॉर्मरचं संरक्षण करतो. हा अत्यंत महत्त्वाचा रिले आहे, बकॉल्स रिले. बघा याचं लोकेशन कुठे आहे हा या ठिकाणी टँकच्या खाली बरोबर या साईडला बसवलेला आहे. या बकॉल्स रिलेवर 2 मार्कांना त्याची माहिती विचारली जाऊ शकते. त्यानंतर या साईडला हा आहे टेम्परेचर गेज, म्हणजे टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी हा गेज बसवलेला आहे. तर हे टेम्परेचर कसले असेल तर ट्रान्सफॉर्मरच्या यामध्ये जे आतमध्ये जे ऑइल असेल त्या ऑइलचं टेम्परेचर मोजण्यासाठी.
आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वाइंडिंग्स असतात, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. त्यानंतर कोअर असते जी सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंगपासून बनवलेली असते. तर या ठिकाणी बघा, ही जी आहे ही कोअर आहे, CORE कोअर. कोअर म्हणजे ज्यावर कॉपरची वाइंडिंग गुंडाळली जाते असा भाग. कोअर ही सिलिकॉन स्टीलपासून बनवलेली असते. त्यानंतर हे खाली आहेत कॉपर. या ठिकाणी वाइंडिंग्स म्हटलेलं आहे, म्हणजे कॉपरपासून बनवलेली वाइंडिंग या ठिकाणी असणार. त्यानंतर हे आहेत रेडिएटर्स. रेडिएटर्स म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर गरम होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अशा एक प्रकारे झडप असते ना, झडपा तशा तयार केलेल्या असतात, या म्हणजे रेडिएटर्स. त्यानंतर हे आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल. ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये ऑइल असते. ते का असते ऑइल? तर कूलिंगसाठी ते वापरण्यात आलेले असते. त्यानंतर हा आहे ड्रेन व्हॉल्व, म्हणजे एक छोटासा नळ असतो, जेणेकरून ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल असते ते जर तुम्हाला बदलवायचं असेल तर ही ट्रान्सफॉर्मरची टँक तुम्हाला रिकामी करावी लागते. म्हणून या व्हॉल्वद्वारे हा व्हॉल्व ऑन केला की यातलं ऑइल हे बाहेर निघून जाते. हे आहेत व्हील्स. ट्रान्सफॉर्मरला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करायचे असेल तर हे व्हील्स उपयोगी पडतात. तर असा आहे हा ट्रान्सफॉर्मर. हे झाले याचे कन्स्ट्रक्शन. आता पुढचा मुद्दा बघूया आपण, पॉवर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची तुलना. आता पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? तर जनरेटिंग स्टेशनच्या ठिकाणी, जनरेटिंग स्टेशन कोणते असतात? थर्मल पॉवर स्टेशन, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर जनरेटिंग स्टेशन असते ज्या ठिकाणी पॉवर जनरेट होते, तयार होते. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर जे ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, वितरणासाठी वापरले जातात ते ट्रान्सफॉर्मर म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. तर यातला आपण फरक बघूया. पहिला पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा साधारणपणे स्टेप अप प्रकारचा असतो. आता स्टेप अप म्हणजे काय? वर जाणे. म्हणजे या ठिकाणी काय असेल की व्होल्टेजची जी लेवल असेल ती वाढणारी असेल, अप वर जाणारी असेल, म्हणून याला पॉवर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. एक थोडक्यात सांगते की बघा, ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी आणि सेकंडरी अशा 2 वाइंडिंग असतात. जर सेकंडरी वाइंडिंगचे जे टर्न्स आहेत, वेढे आहेत कॉपर वाइंडिंगचे, ते जर प्रायमरीपेक्षा जास्त असतील तर त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप असतो. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन प्रकारचा असतो. म्हणजे इथे व्होल्टेजची लेवल कमी केली जाते, डिस्ट्रीब्युशनसाठी ती कमी केली जाते. आता या ठिकाणी सेकंडरीचे जे टर्न्स असतील, ते N या इंग्लिश लेटरने दाखवले जातात.
तर ते टर्न्स हे प्रायमरीपेक्षा कमी असतील, म्हणजे हा झाला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. दुसरा मुद्दा, याचा उपयोग जनरेटिंग स्टेशनमध्ये वीज निर्मितीची 11 kVची विद्युतदाब पातळी वाढवून ट्रान्समिशनच्या पातळीपर्यंत नेण्याकरिता होतो. म्हणजे जे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतात, जनरेटिंग स्टेशनच्या ठिकाणी जे वापरण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर असतात, तर ते 11 kV किंवा 11,000 व्होल्ट, 11,000 व्होल्ट किंवा 11 kV एवढ्या उच्च विद्युतदाब पातळी स्टेप अप वाढवून ट्रान्समिशनच्या पातळीपर्यंत नेण्याकरिता याचा वापर केला जातो. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये रिसिविंग स्टेशन, रिसिविंग म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कलेक्ट करायची आहे ते रिसिविंग स्टेशन किंवा सबस्टेशनमध्ये उच्च विद्युतदाबाचे रूपांतर कमी विद्युतदाबात करण्यासाठी तसेच वितरणासाठी होतो. आपण पहिल्या मुद्द्यात जसं बघितलं आहे की स्टेप डाऊन हा ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे या ठिकाणी विद्युतदाब हा कसा कमी झालेला आहे, कमी विद्युतदाब करण्यासाठी याचा वापर केला जातो. तिसरा मुद्दा, उच्च MVA क्षमता. याची जी क्षमता आहे बघा, ट्रान्सफॉर्मरची जी कपॅसिटी असते ती KVA मध्ये मोजली जाते, किलो व्होल्ट ॲम्पियर, आणि किलो व्होल्ट ॲम्पियरपेक्षा मोठे युनिट आहे MVA. तर या उच्च क्षमतेमध्ये हा पॉवर ट्रान्सफॉर्मर असतो. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये कमी, मध्यम MVA अथवा KVA क्षमतेमध्ये हे उपलब्ध असतात. चौथा मुद्दा आहे सेकंडरी डेल्टा कनेक्शन. याचे सेकंडरी डेल्टा कनेक्शन हे 3 फेज 3 वायर पद्धतीने असते, तर याचे सेकंडरी स्टार कनेक्शन असते जे 3 फेज 4 वायर पद्धतीने असते. नंतर पाचवे आहे जास्त संरक्षण आणि मेंटेनन्स आवश्यक असते, आणि याला कमी संरक्षण तसेच मेंटेनन्स आवश्यक असते, कमी मेंटेनन्स. नंतर पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये स्विच यार्डमध्ये उभारणी किंवा इनडोअर अथवा आउटडोअरसाठी योग्य असते. या ठिकाणी आउटडोअर पोल माउंटेड किंवा इनडोअर फाउंडेशन माउंटेड असते. याचा अर्थ काय? आउटडोअर पोल म्हणजे बाहेरच्या बाजूला जिथे पोल असतात आपल्या घराच्या जवळ त्या ठिकाणी हे माउंट केलेले असतात, किंवा इनडोअर फाउंडेशन माउंटेड. काही ठिकाणी त्यांना शेड वगैरे उभारलेली असते, म्हणजे इनडोअर ते असतात, आणि त्या ठिकाणी फाउंडेशन म्हणजेच काय, सिमेंटचा एक ओटा तयार केलेला असतो, त्या ठिकाणी हे फाउंडेशन त्यांचे केलेले असते. आणि हे स्विच यार्डमध्ये उभारणी, यार्ड म्हणजे काय, अंगण. तर ज्या ठिकाणी जनरेटिंग स्टेशन असते त्या ठिकाणी मोठमोठे यार्ड असतात ज्यावर खडी टाकलेली असते, त्या ठिकाणी हे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतात, किंवा इनडोअर अथवा आउटडोअरसाठी हे योग्य असतात. आता 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या भागांचा तपशील बघूया. त्याचा एक एक पार्ट आपण बघूया. बघा, 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये पहिला पार्ट आहे प्रायमरी वाइंडिंग. मी अनेक वेळा रिपीट केलं आहे. हे तपशीलमध्ये काय येणार, तर प्रायमरी वाइंडिंग ही कॉपर कंडक्टरपासून बनवलेली असते, ती स्टार किंवा डेल्टा कनेक्टेड असते.
बघा, लक्षात असेल तुमच्या, स्टार म्हणजे कशी वाइंडिंग असते. अशा पद्धतीची म्हणजे स्टार. आर, वाय आणि बी. तर डेल्टा म्हणजे कशी, अशी या ठिकाणी वाइंडिंग असणार आहे. हे फ्री हँडमध्ये डायग्राम व्यवस्थित येत नाही आहे, पण साधारणपणे तुम्हाला अंदाज येत असेल. हा आर, वाय, बी हा झाला डेल्टा. तर अशा पद्धतीत ही वाइंडिंग असते. तर दुसरा भाग आहे सेकंडरी वाइंडिंग. ही सुद्धा कॉपर कंडक्टरपासून बनवलेली असते, स्टार किंवा डेल्टा कनेक्टेड असते. तिसरा आहे ऑइल लेवल. तर कॉन्झर्वेटर टँकमधील ऑइलची पातळी दर्शविण्यासाठी लावलेली काचेची नळी म्हणजे ऑइल लेवल. ऑइल लेवल इंडिकेटर असतो तो, म्हणजे कॉन्झर्वेटर टँकमध्ये ऑइलची पातळी किती झालेली आहे ते चेक करण्यासाठी ही ऑइल लेवल असते. त्यानंतर कॉन्झर्वेटर, आपण हे सगळे पार्ट्स वर बघितलेच आहेत. कॉन्झर्वेटर म्हणजे बघा, ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या बाजूला दंडगोलाकार आकाराच्या ड्रमच्या स्वरूपात ही असते. याची जोडणी पाईपच्या साहाय्याने ट्रान्सफॉर्मरच्या मुख्य टाकीसोबत केलेली असते. यामुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल उष्णतेने कमी जास्त पातळीवर जाऊनही मुख्य टाकीतील ऑइलची पातळी संवर्धित केल्या जातात. हे बघा, मगाशी आपण हे सांगितले होते ना तुम्हाला, कॉन्झर्वेटर, ही टँक, कॉन्झर्वेटर टँक. तिसरा आहे पाचवा आता ब्रीदर. दंडगोलाकार ब्रीदरमधील सिलिका जेल अथवा कॅल्शियम क्लोराईडच्या खड्यामुळे ट्रान्सफॉर्मर कॉन्झर्वेटरच्या आतमध्ये येणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषून घेतल्या जाते आणि फक्त कोरडी हवा प्रवेश करते आणि ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ राखण्यास मदत होते. म्हणजे एक प्रकारे इन्सुलेशन ते मेंटेन करते डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे. पुढचा आहे ड्रेन कॉक. ट्रान्सफॉर्मर टँकच्या तळाशी खालच्या बाजूला दिलेला ड्रेन कॉकमुळे ऑइल फिल्ट्रेशनच्या वेळेस बदलविता येते. मग असे मी तुम्हाला सांगितलं, टँकमधील ट्रान्सफॉर्मरमधील सगळं ऑइल काढून टाकायचं असेल आणि त्यात नवीन रिफिल करायचं असेल तर तो खाली असलेला कॉक ऑन करावा लागतो, तर त्याला म्हणायचं ड्रेन कॉक. पुढचा आहे कूलिंग ट्यूब्स. तर मुख्य टाकीत जोडलेल्या ट्यूब्समधून गरम ऑइल वर चढते आणि हवेच्या संपर्कामुळे थंड होऊन परत सर्क्युलेशनसाठी टँकमध्ये जमा होते. यामुळे ऑइलमध्ये निर्माण झालेली उष्णता जादा पृष्ठभागाच्या उष्णतेमुळे कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल. उच्च डायइलेक्ट्रिक क्षमता असलेले ट्रान्सफॉर्मर ऑइलचा उपयोग कूलिंगसाठी आणि इन्सुलेशन पातळी राखण्यासाठी होतो. नंतर आहे अर्थ पॉइंट. अर्थिंग कनेक्शनसाठी ट्रान्सफॉर्मर बॉडीला नट बोल्टच्या स्वरूपात दिलेल्या अर्थ पॉइंटमुळे लिकेज प्रवाहासाठी मार्ग मिळतो. म्हणजे कुठे एखाद्या ठिकाणी जर करंट किंवा विद्युत प्रवाह हा जर लीक होत असेल तर तो आपण त्या जर ट्रान्सफॉर्मरला हात लागला तर
आपल्याला न लागता तो जमिनीत निघून जाण्यासाठी अर्थ पॉईंट प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर एक्सप्लोजन व्हेंट. शॉर्ट सर्किट अवस्थेत ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलमध्ये उष्णतेमुळे गॅसेस निर्माण होतात. हे गॅसेस ट्रान्सफॉर्मर टँकमधून सुरक्षितपणे बाहेर पडून पुढील हानी टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षा साधन म्हणून एक्सप्लोजन व्हेंट लावलेली असते, ज्यायोगे गॅसेस बाहेर पडून प्रेशर रिलीज होते. टेम्परेचर गेज. ट्रान्सफॉर्मर ऑइलचे तापमान मोजण्यासाठी किंवा दर्शविण्यासाठी टँकसोबत जोडलेले टेम्परेचर गेज सुरक्षा साधन म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बकॉल्स रिले. ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मरच्या कार्यरत होणारे बकॉल्स रिलेचा उपयोग संरक्षण साधन म्हणून करतात. इन्सुलेशनच्या अभावामुळे ट्रान्सफॉर्मरचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हे वापरतात. कोअर हीटिंग अथवा कोणत्याही अंतर्गत दोषामुळे ऑइलचे तापमान विशिष्ट पातळीच्या वर वाढल्यास ऑइलमध्ये गॅसेस निर्माण होऊन बकॉल्स रिलेची यंत्रणा कार्यान्वित होते आणि अलार्म सर्किट छोट्या दोषांसाठी तर ट्रिपिंग सर्किट मोठ्या दोषांसाठी कार्यरत होऊन ट्रान्सफॉर्मरचा बचाव करण्यासाठी होतो. बघा, 2 मार्कांना जर टिप विचारली किंवा प्रश्न विचारला तर हे 12 नंबरचे जे आहे हे पूर्ण तुम्हाला सांगायचे आहे. पुढचे आहे टर्मिनल बुशिंग. तर प्रायमरी आणि सेकंडरीची आतले कनेक्शन बाहेरील बाजूला पोर्सेलिंग बुशिंगच्या सहाय्याने इन्सुलेटेड स्वरूपात जोडणीसाठी आणल्या जातात. यामध्ये HV म्हणजे हाय व्होल्टेज आणि LV म्हणजे लो व्होल्टेजसाठी वेगळ्या आकारात हे उपलब्ध असतात. आपण पुन्हा या डायग्रामकडे जाऊया. खरं ही डायग्राम खालच्या जिथे इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी हवी होती. बघा, आपण सुरुवात तिथूनच केली होती. HT बुशिंग, LT बुशिंग, हाय टेन्शन लो टेन्शन बुशिंग्स. त्यानंतर एक्सप्लोजन व्हेंट म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला माहिती आहे कॉपर वाइंडिंगमधून ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि या ठिकाणी ऑइल देखील असते. तर ते ऑइल हे इन्सुलेशनचे काम करते. यामध्ये जर काही प्रमाणात फ्यूम्स तयार झाल्या तर या एक्सप्लोजन व्हेंटच्या मार्गाने बाहेर जातात. त्यानंतर या ठिकाणी ही आहे कॉन्झर्वेटर टँक. यामध्ये ऑइल असते. हा इथे ब्रीदर आहे. या ठिकाणी हा बकॉल्स रिले आहे. त्यानंतर हे टेम्परेचर गेज, हे आहे कोअर, वाइंडिंग, रेडिएटर, एअर सर्क्युलेशनसाठी हे रेडिएटर आहे. त्यानंतर हे आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल आतमध्ये. त्यानंतर हा आहे ड्रेन व्हॉल्व आणि व्हील्स. अशा पद्धतीने याची आपण रचना किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर बघितले आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स. बघा, ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्सही महत्त्वाचे आहे. हे साधारणपणे 6 ते 12 मार्कांना विचारतात. तसेच हे जे आपण आता ट्रान्सफॉर्मरची रचना बघितली आणि त्याचे विविध भाग बघितले, हे सुद्धा 6 ते 12 मार्कांना विचारले जातात बोर्ड एक्झामला. तर आपण चांगल्या पद्धतीने ते वाचा. बघा, फक्त हे 13 भाग आहेत, त्यांची थोडक्यात माहिती आपल्याला आली पाहिजे आणि आकृती आली पाहिजे. 12 मार्कांना तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला ट्रान्सफॉर्मरचे मेंटेनन्स बघणार आहोत. मेंटेनन्स म्हणजेच काय, देखभाल. तर तोही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तर आपण हे सगळं आता वाचन करायचे आहे.